आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारनं त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादासुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत आहेत। जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2/1 असं प्रपोर्शन इथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 60 अशी 140 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात 21 वरती अजितदादा सुद्धा राहत आहेत। अजितदादाजी फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि हे जे भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत अशी 110 फक्त संख्या आहे। आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे। जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा 1:5 असं प्रपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं। जयकुमार गोरेंना मतं आहेत 1,48,000 आणि त्या ठिकाणी गारगेंना मतं आहेत 1,03,000 तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा 30,000 मतं ही ह्यांना म्हणजे गारगेंची त्यांनी चोरली। त्यामुळे ती जर वजा केली त्यामधून तर गारगे 1,33,000 वरती येतात आणि जयकुमार गोरे 1,21,000 वरती येतात। म्हणजे 10,000 मतांनी तिथं सुद्धा 13,000 मतांनी हे झालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघ वाईज मी काढलेला आहे। काही एकही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगानं त्याचा अभ्यास करतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।